जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो, अश्रू येतात, अपयश येतं. पण ज्या मनात श्री स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा असते, त्या मनाला कोणतीही वादळं मोडू शकत नाहीत. स्वामी समर्थ फक्त नाव नाहीत, ते एक असीम शक्तीचं प्रतीक आहेत. जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो, सगळे मार्ग बंद वाटतात, तेव्हा स्वामी समर्थच न दिसणाऱ्या हाताने आपल्याला सावरतात. आपल्याला कधी कधी वाटतं की आपली प्रार्थना ऐकली जात नाही, पण स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक अश्रूची, प्रत्येक वेदनेची जाणीव ठेवतात. श्रद्धा म्हणजे फक्त देवाजवळ मागणं नाही, तर संकटातही देवावर विश्वास ठेवणं होय. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवायला शिकवतात, कारण वेळ आली की ते अशक्य गोष्टीही सहज शक्य करतात. जेव्हा जग आपल्याला कमजोर समजतं, तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला आतून मजबूत बनवतात. ते शिकवतात की शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवणं आहे. जो मनुष्य स्वामी समर्थांच्या चरणी आपलं दुःख सोपवतो, त्याचं ओझं हलकं होतं. जीवनात कितीही अंधार असला तरी स्वामी समर्थांच्या कृपेचा दिवा कधीच विझत नाही. अपयश हे शेवट नाही, तर यशाकडे जाण्याची पहिली पायरी आहे, हे स्वामी समर्थ आपल्या अनुभवातून शिकवतात. म्हणूनच संकट कितीही मोठं असो, डगमगू नका. स्वतःवर, आपल्या कर्तृत्वावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा. कारण ज्या व्यक्तीच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ असतात, त्याचं नशीबही त्याच्यासाठी मार्ग बनवतं. आज जरी परिस्थिती तुमच्या विरोधात असली, तरी उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी नव्या आशेचा संदेश घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, हार मानू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. जय जय श्री स्वामी समर्थ.